नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी बझ अपडेट. तर मित्रांनो, आज आपण पाहूया नवीन टोल तंत्रज्ञान जे भारत सरकारने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं नाव आहे GNSS टेक्नॉलॉजी. तर या नवीन तंत्रज्ञानाद्वारे टोल टॅक्स कसा जमा केला जाईल याबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेऊया. तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांच्या मिनिस्ट्री अंडर येतं. त्यांच्या निर्णयानुसार मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी यांनी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग शुल्क दर आणि संकलनाचे निर्धारण नियम 2008 मध्ये सुधारणा केली आहे. तर सुधारणा अशी आहे, सॅटेलाइट आधारित प्रणाली ज्याला GNSS टेक्नॉलॉजी असं म्हणतात, त्याद्वारे टोल टॅक्स कलेक्ट केला जाईल. आता या नोटिफिकेशनमुळे या सुधारणांमध्ये टोल संकलनाची पद्धत म्हणून अमेरिकन बेस्ड ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, सर्वांना जीपीएस असं माहितीच आहे. तर जीपीएस सह ऑनबोर्ड युनिट्स ओबीयूज हे काही डिव्हाइसेस असतील, हे आपल्या कार्स मध्ये बसवले जातील आणि त्यासोबतच भारतीय बनावटीची ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम याचा वापर करून टोल टॅक्स कलेक्ट केला जाईल. आता या अपडेटमुळे जीएनएसएस ओबीयू ही डिव्हाइसेस आहेत, या डिव्हाइसेस वापरत असलेली वाहने ते प्रवास करत असलेला तेवढ्या अंतराच्या आधारावर स्वयंचलितपणे टोल भरण्यास सक्षम असतील. आता जीएनएसएस उपकरणांसह वाहनांसाठी टोल प्लाझावर विशेष लेन तयार करण्यासाठी 2008 या नियमावलीत नियम 6 बदलण्यात आल्या आहे, ज्यामुळे मॅन्युअल टोल पेमेंटसाठी थांबण्याची गरज पडणार नाही. आता जीएनएसएस टेक्नॉलॉजी मध्ये टोल टॅक्स कलेक्शनसाठी हे फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन ज्याचा वापर सध्याला अटल सेतू जे नवी मुंबई जवळ बांधलेला आहे तिथे वापर करण्यात आलेला आहे. तर फास्टॅग आणि ANPR यांच्या सोबत GNSS या तंत्रज्ञानाचा पण वापर होईल. आता याच्यामध्ये 20 किलोमीटरचा नियम दिलेला आहे. 20 किलोमीटरची मर्यादा. आता याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, GNSS असलेल्या खाजगी वाहन मालकांना त्यांच्या दररोजच्या पहिल्या 20 किलोमीटरच्या प्रवासासाठी टोल शुल्कातून सूट दिली जाईल. आता याचा अर्थ असा आहे, की तुम्ही पाहिलं असेल टोल प्लाझा पासून सुमारे 5 ते 10 किलोमीटर वर राहणारे जे कार चालक असतील, त्यांना पण काही ठिकाणी टोल भरावा लागतो. तर या गोष्टी टाळण्यासाठी सरकारने यावरती GNSS टेक्नॉलॉजी करण्याचा निर्णय केलेला आहे. आता याच्यामध्ये ती अंमलबजावणी करण्यासाठी फार वेळ लागेल. पण आता उदाहरणार्थ जर तुम्ही महामार्गावरती 30 किलोमीटरचा प्रवास केला, तुमच्याकडून मोफत 20 किलोमीटरच्या वर फक्त 10 किलोमीटरसाठी शुल्क आकारलं जाईल. प्रायोगिक तत्वावर फास्टॅगसह ॲडिशनली सुविधा म्हणून GNSS आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन ETC प्रणाली प्रायोगिक तत्वावरती राष्ट्रीय महामार्गावरील निवडक भागामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात आपल्याला या गोष्टींचा फरक किंवा या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या दिसतील. आता मंत्रालयाने असंही स्पष्ट केलंय, की भारतात नोंदणीकृत नसलेली म्हणजेच भारताबाहेरील वाहने, थोडक्यात भारताजवळ असलेल्या देशांमधली जी वाहने, थोडक्यात नेपाळ, बांगलादेश किंवा भूतान इथून आलेली वाहने, ज्यामध्ये ऑब्व्हियसली GNSS उपकरणं नसतात, तर त्या वाहनांवरती जो स्टँडर्ड टोलचा रेट असेल तो आकारला जाईल. GNSS काम कसं करतं? तुम्ही पाहिलं असेल टोल प्लाझावरती पारंपरिकपणे टोल भरले जात होते. मग त्यानंतर फास्टॅगचा वापर करण्यात आला, पण तरीही वाहतूक कोंडी आहे तशीच आहे. आता जीपीएस आधारित टोल संकलन प्रणाली ही सॅटेलाइट ट्रॅकिंग सिस्टीम आणि कारमध्ये असलेल्या OBU मुळे कारचं डिस्टन्स मोजून त्यावरती टोल चार्ज करणार. आता ही प्रणाली अचूक म्हणजे करेक्ट डिस्टन्स कव्हर केल्यानंतर टोल टॅक्ससाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, अमेरिकन जीपीएस सिस्टम आणि भारताचं जीपीएस आहे जिओ ऑगमेंटेड नॅव्हिगेशन गगन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणार. टोल मधून मिळणाऱ्या उत्पन्नावरती याच्यावर कसा परिणाम होईल? तुम्ही पाहिलं असेल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाही दरवर्षी सुमारे 40,000 कोटी रुपये टोल मधून गोळा करते. हा आकडा
तसा पाहायला मोठा दिसतोय. पण त्यांचं आता टार्गेट असं आहे, जर GNSS प्रणाली ही त्यांनी इम्प्लिमेंट केली, तर पुढील 2 ते 3 वर्षामध्ये 40,000 वरून 1,40,000 कोटी रुपयांपर्यंत टोल टॅक्स महसूल गोळा केला जातो. इथून पुढे आव्हाने किंवा सरकारला काय असू शकतात? या मुळात भारतामध्ये रस्त्यांचं जाळं खूप मोठं आहे आणि त्यात विविध प्रकारची वाहने आहेत. तर ते एक आव्हान असू शकतं. दुसरीकडे त्यातच की भारतात सुमारे 66 लाख किलोमीटरचे रस्ते आहेत, जे जगात दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं आहे. आता देशातील एकूण लांबी फायनान्शियल इयर 19 मध्ये 25,996 किलोमीटर होती. तीच वाढून 2024 मध्ये नोव्हेंबर अखेर 45,428 किलोमीटर झाली आहे. आता भारताने डिजिटल तंत्रज्ञान आताच रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल की डिजिटल तंत्रज्ञानामध्ये भारत किती पुढे जात आहे. UPI असेल, कॅशलेस पेमेंट असेल, विविध तंत्रज्ञान जे डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल तंत्रज्ञान जे आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी भारताने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक माणसाकडे आता मोबाईल आल्यामुळे बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज प्रत्येक माणसाला त्याचा वापर करता येत आहे. आणि ते त्याच गोष्टी आता पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, ट्रेन्स आणि पोर्ट्स या ठिकाणी पण त्याचा वापर केला जात आहे. या गोष्टीमुळे अजून एक गोष्ट होऊ शकते की टोल टॅक्स किंवा टोल कलेक्शन किंवा त्याचा रेट वाढू शकतो. तर ही होती GNSS टेक्नॉलॉजी बद्दल पूर्णपणे माहिती. आता ही गोष्ट कधी अंमलात येईल याबद्दल काहीही स्पष्ट नाही. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक यू.